तुमचं आयुष्य एका पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पानावर संघर्ष असला तरी शेवट यशाचाच असेल. फक्त स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या घरातील आर्थिक स्थिती जर बेकाटीची असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, आर्थिक अडचणी येत असेल, तर यावर काही उपाय आहे का? तर हो, वास्तुशास्त्रामध्ये ह्यावर एक उपाय आहे, तो आपल्याला करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपलं घर हे सर्व सुखदुःखाचं कारण आहे. घरामध्ये सर्व सुखदुःख हे दडलेले असतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर दोष असेल तर त्यात घराचं तत्त्व बिघडतं. तत्त्व बिघडतं म्हणजे काय? तर अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश हे जे काही पंचतत्व आहेत ना, त्यांच्यामध्ये जर बिघाड झाला तर तो दोष आपल्याला घराला लागतो. तर हा कसा दोष लागतो ते आपण पाहणार आहोत. तर आग्नेय दिशेला पाणी आहे तर ते दोष आहे. ईशान्य दिशेला आलेला अग्नी हा पण दोष आहे. ईशान्य ही जलतत्वाची दिशा आहे. आग्नेय ही अग्नितत्वाची दिशा आहे. नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. वायव्य ही जल आणि वायू तत्वाची दिशा आहे. आता हे चार दिशा जे मेन आहेत ना, त्यांचं जर तत्त्व चुकलं, त्यांच्यामध्ये जर बिघाड झाला तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपली घराची जी वास्तू आहे ना ती बिघडते. त्यामुळं तुम्ही घराची वास्तू बांधताना योग्य अशा वास्तुतज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. त्यामुळे तुमच्या समस्या पुढे काय जे येणार असतात ते अगोदरच त्याचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतो. तर मग आपण पाहूया ह्यावर काय उपाय आहे का. आपली आग्नेय दिशा ही अग्नी म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आहे. आणि ही जर दिशा बिघडली तर अग्नितत्व बिघडतं. आग्नेय दिशेला जर पाण्याचा टँक असेल किंवा पाण्याचा नळ असेल तर पैसा येण्याचा मार्ग थांबतो. आर्थिक अडचणी येतात. कारण काय, तर हे अग्नितत्व हे चुकलेलं आहे. अग्नीच्या जागी आपण पाणी आणि पाण्याच्या जागी अग्नी आला असल्यामुळं हे तत्त्व बिघडतं आणि आपल्या घरामध्ये जे काही पैशाचे प्रॉब्लेम असतात ना ते वाढतात, आर्थिक अडचणी येतात. तर त्याच्यासाठी काय उपाय, तर त्याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे, तो तुम्ही नक्कीच करा. तुमच्या परिस्थिती आहे ना हळूहळू थोडी सुधारेल. कारण लगेच कुठल्याही गोष्टीला तूप खाल्लं की रूप येत नसतं. म्हणून तुमचं जे पैशाचं बॅलन्स आहे ना तो हळूहळू सुधारेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे. नक्कीच एक ना एक दिवस तुमची स्थिती पण चांगली होईल. तर आता पाहूया अग्नी म्हणजे काय. तर अग्नी म्हणजे काय, तर अग्नी म्हणजे पोट आहे. अग्नी म्हणजे घरातील कर्ता पुरुष आहे. अग्नी म्हणजे पैसा आहे. आणि ही जर आपली अग्नितत्व जर बिघडलं ना तर अग्नी ही आपल्या आयुष्यातील खूप असा महत्त्वाचा घटक आहे. आणि हा घटकच जर बिघडला तर पैसे येण्याचं दिशा जी आग्नेय ना ती बिघडली तर आपली सर्व पैसे येण्याचे मार्ग आहेत ना ते थांबतात. घरामध्ये आजारपण वाढतं. कुठूनही पैसे येत नाहीत. पोटाचे आजार वाढतात. आणि ती सर्व लक्षणं ही आग्नेय दिशामुळे होतात. कारण आग्नेय दिशा आपली बिघडलेली असते. तर ह्याच्यावर उपाय काय, तर तुमचा जर किचन ओटा आग्नेय दिशेला असेल तर आग्नेय दिशेला किचन ओटा असल्यामुळे तिथं काय होतं, अग्नी पेटतो ना. म्हणून तो किचन ओटा आग्नेयला आहे ते बरोबर आहे. त्यांनी कुठलीही हा उपाय जो सांगणार आहे ना त्यांनी तो करायचा नाही. परंतु जर तुमच्या आग्नेय दिशेला पाण्याचं बेसिन असेल किंवा नळ असेल तर त्यांनी पण हा उपाय करायचा आहे. कारण तिथं तुमचं आग्नेय दिशेला अग्नी नाही ना पेटत, पाण्याचं बेसिन असल्यामुळे हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय काय करायचा आहे, तर पाणी म्हणजे काय, तर पाणी हे अग्नीचा शत्रू आहे. आग लागल्यानंतर आपण पाणी टाकतो ना, मग तो अग्नीचा शत्रू आहे. मग आता अग्नीचा मित्र कोण, तर अग्नीचा मित्र लाकूड आणि वारा. लाकूड टाकलं की अग्नी पेटतो आणि वारा आले की आग असा भडका मारतो. म्हणजे काय, तर ते अग्नीचे मित्र आहेत. मग आता काय करायचं, आता आपण जिथं आग्नेय दिशेला आपलं किचन ओटा नाही तर त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, एक लाल कुंडी घ्यायची लाल रंगाची. त्याच्यामध्ये आपल्याला एक झाड लावायचे. झाड तुम्ही कुठलंही लावा, मनी प्लॅन्ट लावा, शोचं झाड लावा, मग कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते झाड तुम्ही तिथं लावू शकता. असं नाही की तुम्हाला हेच झाड लावायचं नाही, तुम्ही कुठलंही झाड तिथं लावू शकता. जर तुमची बाल्कनी आग्नेय दिशेला असेल तर त्यांनी खूप अशी झाडं तिथे जरी ठेवली ना
तर त्यांनासुद्धा नक्कीच रिझल्ट मिळेल. तुमचा पैसा बॅलन्समध्ये राहील आणि झाड लावल्यामुळं घरातील वातावरण हे स्वच्छ होतं, शुद्ध होतं आणि घरात पॉझिटिव्ह ऊर्जा येते, हे तर सर्वांना माहीत आहे. त्यामुळं झाडाचा हा परिणाम तर तुमच्यावर नक्कीच होईल. समजा एखाद्याचा बंगला किंवा फ्लॅट आहे तर तिथं खिडकी नाही तर काय करायचं, तर त्यांनी काय करायचं, तुमच्याकडे जर त्यासाठी पण आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे की काय करायचं. तुम्हाला आता झाड लावायचं नाही किंवा तिथं ठेवायला जागा नाही, तर तुम्ही डुप्लिकेट जे मनी प्लॅन्ट भेटतात ना, म्हणजे जी कुंडी असते ना, हिरव्या रंगाची कुंडी, त्याच्यावर वेगवेगळे प्रकारचे फ्लावर, आपण जे गणपती डेकोरेशनसाठी वापरतो ना, ते फ्लावर पॅन्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात आपल्याला ठेवायचा आहे. त्याने पण बघा ना किती छान असं वाटतं. घरामध्ये एखादी जर शोभेची वस्तू ठेवली तर घर हे प्रसन्न होतं, छान असं वाटतं. ते सुद्धा तुम्हाला खूप कामी येईल. तुम्हाला जर अशा प्रकारे म्हणजे गॅलरी नसेल किंवा खिडकी नसेल, बाल्कनी नसेल, तर त्यांनी हे डुप्लिकेट मनी प्लॅन्ट नक्कीच लावा. त्यांनी पण थोडा रिझल्ट तुम्हाला भेटेल, जास्त नाही पण थोडाफार तर रिझल्ट ह्याने नक्कीच मिळेल. परंतु एवढं लक्षात ठेवा की हिरवा आणि लाल रंगाचं तुम्ही जास्तीत जास्त इथं वापर करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही करा, नक्कीच करा. कारण आपण हे मध्यमवर्गीय माणसं आहोत, त्यामुळं आपल्याला एक छोटेसे तरी आशेचा किरण यामुळे नक्कीच भेटेल. बुडते को तिनके का सहारा असं म्हणतात ना, तसंच आहे हे मध्यम लोकांसाठी. तुम्ही मोठे मोठे पैसे देऊन वास्तुतज्ञ तर बोलू शकत नाही ना, मग हा छोटा उपाय करा. कारण इथं आपल्याला कुठल्याही पैशाची गरज नाही. तुमच्या घरामध्ये तर कुंडी एखादं झाड नक्कीच असतं ना, ते झाड तुम्हाला आपल्याला किचनवर ठेवायचे, म्हणजे काय आग्नेय दिशेला ठेवायचे, त्याने काही होणार नाही. तुम्ही हा उपाय नक्कीच करा. बघा तुमचा पैसा स्थिर राहील. जे पैशाचे मार्ग बंद आहेत ना, ते हळूहळू नक्कीच उघडतील आणि तुमच्या घरामध्येही लक्ष्मीचा वास नक्कीच राहील. त्यामुळं हे जे काय आग्नेय दिशेचं, जे आपले आग्नेय दिशा मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच म्हणजे काय नक्कीच पैसा येईल. फक्त हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने करा आणि वास्तुतज्ञानुसार तुम्ही तुमच्या घराची पाहणी करून नक्कीच आपल्या घरात काही सुधारणा होत असतील तर त्या करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.